हॅलो फ्रेंड्स, मी गौरव. तुम्ही बघत आहात टेक इन मराठी यूट्यूब चॅनल. तर आज आपण बघणार आहोत की तुम्ही PDF कशी एडिट करू शकतात यूजिंग iCaiSoft PDF एडिटरने. तर चला आपण बघूया. तुम्ही तुमचं ब्राउझर ओपन करायचं आणि त्याच्यात तुम्ही टाईप करायचं आहे iCaiSoft PDF एडिटर. त्याची लिंक मी जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे. तिथून तुम्ही ह्या पेजवर येणार. त्यानंतर ह्या पेजवर आल्यावर तुम्ही ह्या सॉफ्टवेअरचं फ्री ट्रायल घेऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला जर हे आवडलं तुम्ही इथून परचेससुद्धा याला करू शकतात. तर याचे हायलाइटेड काही फीचर्स आहे पण ते बघून घेऊया. या ठिकाणी तुम्ही जे टेक्स्ट आहे PDF ते एडिट करू शकतात. त्यानंतर या ठिकाणी PDFची इमेज एडिट करू शकतात. पेजेस आणि ORC तुम्ही एडिट करू शकतात. तर चला आपण याला डाउनलोड करून घेऊया. तर इथून फ्री ट्रायलला तुम्ही क्लिक केल्यावर हे ऑटोमॅटिकली तुमच्या इथे डाउनलोड होईल. त्याला इन्स्टॉल केलेलं आहे मी ऑलरेडी. चला आपण आता याला यूज करून बघूया. तर या ठिकाणी हे तुम्ही बघू शकतात मी iCaiSoft सॉफ्टवेअर या ठिकाणी ओपन केलेलं आहे. तर या ठिकाणी सिम्पली माझे काही PDF मी ऑलरेडी एडिट केले होते, तर मी सिम्पली यांना क्लिक करेल. तर माझ्याकडे ही एक PDF आहे. आता मला याला थोडी एडिट करायची आहे. तर सिम्पली मी या ठिकाणी जे PDF एडिटर आहे iCaiSoftचं त्याला ओपन करेल. या ठिकाणी मी सिम्पली ओपनला क्लिक करेल आणि जी माझी PDF आहे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी याला टाकून घेईल. तर सिम्पली या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही आता लोड होते ॲप सॉफ्टवेअरमध्ये. तर ही जी आहे ही PDF या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी आता मला थोडंफार चेंज करायचं आहे. जसं की मला चेंज करायचं आहे हे टेक्स्ट, समजा मला चेंज करायचं आहे. सिम्पली या ठिकाणी मी एडिट टेक्स्टला क्लिक करेल आणि या ठिकाणी मी याला सिलेक्ट करेल आणि या ठिकाणी मला एडिट करायचं असेल तर मी एडिट करेल. समजा मला टाकायचं आहे ठिकाणी आणि इथून सिम्पली मी याला थोडी एडिट करून घेऊ. तर अशा प्रकारे तुम्ही एडिट करू शकतात. या ठिकाणी फाईलमध्ये गेल्यावर या ठिकाणी तुम्ही सिम्पली सेव्हला क्लिक करायचं आहे. ती सेव्ह झालेली आहे. तर आपण ती PDF आता ओपन करून बघूया ती सेव्ह झाली का नाही. तुम्ही बघू शकता ती सेव्ह झालेली आहे. तर धन्यवाद हे व्हिडिओ बघितल्याबद्दल. प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा.